तर आता आपली मस्त आणि झणझणीत अशी प्रॉन्सची ग्रेव्ही तयार झाली आहे। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज बऱ्याच दिवसांनी मी लॉंग व्हिडिओ बनवते, कारण इतके दिवस मला वेळच भेटत नव्हता। माझ्या कॉलेजच्या एक्झाम्स वगैरे चालू होते आणि मी थोडं बाहेर पण गेलेली। सो आज मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल शॉर्टमध्ये की मी माझ्या गावी आली आहे। तर आता मी आणि मम्मी आम्ही चाललो आहे आठवडे बाजारामध्ये घरातलं काही सामान भाज्या वगैरे आणायला। सो मी तुम्हाला पण दाखवते आमच्याकडे आठवडे बाजार कसा असतो। आणि त्यानंतर मग आज मम्मीने प्रॉन्स आणले आहेत, मी आली आहे म्हणून। प्रॉन्स आणि थोडे मासे आहेत। सो प्रॉन्सची पण मी रेसिपी दाखवणार आहे। सो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। सो चला, तर आता आपण मार्केटमध्ये आलो आहे आणि गाडी तळ्याच्या साईडला पार्क केली आहे मी। आणि हे जे दिसतंय हा एक मधला पार्ट आहे मार्केटचा। लेफ्ट आणि राईट साईडला पूर्ण लांबच्या लांब मार्केट बसलं आहे आणि सगळं जे काही सामान आहे ते सगळं इथेच एका ठिकाणी भेटतं। ह्याच्या व्यतिरिक्त सावंतवाडी कॉम्प्लेक्स पण आहे आणि आमच्याकडे सावंतवाडीमध्ये आठवडे बाजार हा मंगळवारी असतो। तर मी तुम्हाला आता पूर्ण मार्केट दाखवते, तर चला मग। आता मी बाजारात आलो आहे आणि आता प्रॉन्स ठेवते। तर आता प्रॉन्सचं मम्मी साफ वगैरे करेल, त्याच्यानंतर मी ते शिजायला ठेवणार आहे। तर तुम्ही नक्की रेसिपी पूर्ण बघा। तर इथे आता आपण हे मीडियम आकाराचे प्रॉन्स घेतले, तर त्यांचं वरचं कवच काढून टाकायचं आहे आणि ह्यांना साफ करून घ्यायचं आहे। तर आता आपले प्रॉन्स साफ करून झालेत आणि आपण ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। तर ह्यांना मॅरिनेट करून ठेवायचं आहे 15-20 मिनटं। तर त्यासाठी मी सगळ्यात पहिले ह्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतला आहे आणि ह्याच्यानंतरमध्ये मग मी आता हळद टाकली आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे। तर ह्यांना थोडंसं मिक्स करून ठेवायचं आहे। त्यानंतर मग मॅरिनेशन होईपर्यंत मी इथे एक ओला नारळ किसून घेतला आणि त्याच्यामध्ये एक उभा कांदा कापून घेतला आहे आणि आता ह्याला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे आणि मग ह्याला मिक्सरला लावून ह्याचं आपल्याला वाटप करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये टाकायला। तर आता आपला कांदा लाल झाला आहे। ह्याच्यामध्ये आता आपल्याला आलं आणि लसूण टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं ॲड करायचं आहे आणि खोबरं पण थोडंसं लाल ब्राऊन झालं की त्याला आपण काढून मिक्सरमध्ये घालून मिक्सर करून घ्यायचं आहे। तर आता आपलं मॅरिनेशन पण करून झालं आहे आणि आपण साईडला थोडासा कांदा, टमॅटो, कोथिंबीर आणि बटाटा घेतला आहे। तर बटाटा ग्रेव्हीमध्ये घालणार आहे। खूप सुंदर ग्रेव्ही होते बटाटा घातल्यावरती सुद्धा। आणि कांदा, टोमॅटो फोडणीला टाकायचा आहे। तर इथे खोबरं पण भाजून झालं आहे, खोबऱ्याला आता मिक्सर करून घ्यायचं आहे। त्यात मी थोडासा मालवणी मसाला घातला आहे आणि थोडीशी हळद आणि घाटी मसाला घातला आहे आणि त्याला मिक्सर करून घ्यायचं आहे। तर इथे आपण टोपामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि कांदा लाल झाला की टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकून झाकण ठेवायचं जेणेकरून वाफेवर टोमॅटो मऊ होईल। तर कांदा आणि टोमॅटो लाल झालेला म्हणून मी त्याच्यामध्ये प्रॉन्स आणि बटाटा घालून घेतला आहे।
तर आता वाफेवरती बटाटा आणि प्रॉन्स शिजले आहेत, सो आपण ह्याच्यामध्ये आता खोबऱ्याचं वाटप ॲड करूया. तर आता आपले प्रॉन्स इथे शिजले आहेत आणि ग्रेव्ही पण झाली आहे छान अशी. तर प्रॉन्ससोबतच आम्ही थोडेसे मासे पण फ्राय केले आहेत. तर आता आम्ही जेवायला बसतोय. सो दिवसातच आमचं जेवण करून झालं आहे आणि खूप सुंदर झालेलं प्रॉन्सची ग्रेव्ही आणि सोबत फिश फ्राय पण केलेला आणि राईस केलेला, चपाती पण होती. तो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.